नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं शासकीय योजना या यूट्यूब चॅनलवर। आजची अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण। फक्त 2 दिवस उरलेले आहे लाडक्या बहिणीचे ई-केवायसी करण्याचे, तर आता झटपट करा, घरी बसून ऑनलाईन काम उरका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी 30 एप्रिल 2026 ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे। ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद होऊ शकतात। विशेष म्हणजे महिलांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित असल्याने प्रशासनाने ही शेवटची संधी दिलेली आहे। तुमच्या मोबाईलवरून अवघ्या काही मिनिटात ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची याचा सविस्तर हाऊ टू गाईड आम्ही येथे देत आहोत, जेणेकरून तुमचा पुढील हप्ता अडकणार नाही। चला तर मग केवायसी करण्याची नेमकी प्रोसेस काय आहे याविषयी जाणून घेऊया। मोबाईलवरून ई-केवायसी करण्याची सोपी पद्धत, अधिकृत पोर्टलवर जा। सर्वात आधी आपल्या मोबाईलमधील ब्राउझरमध्ये ladkibahin.maharashtra.government.in ही वेबसाईट उघडा किंवा naryshakti.app ओपन करा। लॉग इन करा। तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा। जर पासवर्ड नसेल तर फॉरगेट पासवर्डवर क्लिक करून नवीन पासवर्ड तयार करा। अर्ज तपासा। लॉग इन झाल्यावर यापूर्वी केलेले अर्ज अपडेट ॲप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करा। तिथे तुमच्या अर्जाचे स्टेटस दिसेल। आधार ई-केवायसी निवडा। जर तुमच्या अर्जासमोर पेंडिंग फॉर ई-केवायसी असे दिसत असेल तर तिथे दिलेल्या ई-केवायसी बटनावर क्लिक करा। आधार क्रमांक आणि OTP, तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि सेंड OTP वर क्लिक करा। तुमच्या आधाराशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल। व्हेरिफिकेशन पूर्ण करा। आलेल्या OTP बॉक्समध्ये भरा आणि व्हेरीफाय OTP वर क्लिक करा। तुमची माहिती स्क्रीनवर दिसेल, ती तपासा आणि सबमिट करा। सक्सेसफुली मेसेज। प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्क्रीनवर ई-केवायसी कंप्लीटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल। याचा अर्थ तुमची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। तर आता बघूया आपण 3000 एकत्रित हप्ता। अनेक महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून 3000 रुपये एकत्रित मिळण्याची शक्यता आहे। मार्चचा हप्ता अद्याप प्रलंबित असल्याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हे पैसे जमा होऊ शकतात। नाव कायमचे कापले जाऊ शकते म्हणजे काय, तर अपात्र लाभार्थ्याकडून वसुली करणार आहे। सरकारने चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या म्हणजेच उदाहरणार्थ सरकारी कर्मचारी असतील किंवा अधिक उत्पन्न असलेले असतील तर लोकांकडून वसुली केली आहे। अशा लोकांवर कडक कारवाई सुरू झालेली आहे। ज्या महिलांनी ई-केवायसी 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार नाही त्यांचे नाव कायमचे कापले जाऊ शकते। अशाच